मला उमेदवारी मिळण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. मला उमेदवारी मिळेल अशी माझी खात्री आहे आणि मी निवडून पण येतो. कारण का सर्व जाती धर्मात मी असतो, मिक्स असतो, सगळ्याशी कॉन्टॅक्ट माझं चांगलं आहे, माझं कार्य चांगलं आहे. त्यामुळं मला लोक सहकार्य करतील. अनेक लोकांनी मला जनतेने सांगितलं की तुम्ही उभा राहा, यंदा चान्स सोडू नका, यंदा पक्षाला भाजपतर्फे उभा राहा, आम्ही निवडून द्यायचं आमची हमी आहे. आणि अशाही लोकांनी अनेकांनी आग्रह केला. मी पूर्वी काँग्रेसचं कार्य करत होतो, पण मला एक 15 वर्षापासून मला भारतीय जनता पक्षाचे तत्त्व, त्यांचे मुद्दे हे सगळे मला मान्य आहेत, मला ते आवडलेले आहेत. मी त्याचा अभ्यास खोल केलेला आहे. त्यामुळं मला भारतीय जनता पक्षच आवडतो. त्यामुळे मी त्या पक्षाचं आत्तापर्यंत 10-15 वर्ष अनेक कार्यक्रम राबवले, कार्य केले. आणि आमचे विजयकुमारजी देशमुख साहेब माजी पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखालीच मला पक्षात घेतले तिने आणि मला त्यांच्या नेतृत्वाखाली मी त्यांचं कार्य करत गेलो. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, माझा त्यांच्यावर विश्वास आहे. मी माझे ते सर्व हे ॲक्च्युली दैवत आहेत. मला यंदा चान्स द्या, मी नगरसेवक उभा निवडून येतो, अनेक जनतेचे काम करतो. मी नगरसेवक नसताना महापालिकेत अनेक लोकांचे गोरगरिबांचे कामं करतो, अनेक विधायक कामं केली आहेत. ADCC इंडियन मॉडेल स्कूलची परवानगी घेऊन आली शाहीजी विलासराव मुख्यमंत्री असताना. त्याच्यानंतर कविराज रामजीशी सांस्कृतिक भवन बांधवलं. तर मला विजय देशमुख मालकाने पहिल्यांदा स्टार मला 50 लाख रुपये दिले आणि बांधकामाचा शुभारंभ त्यांच्या आशीर्वादाने झाला. त्याच्यानंतर मी विठ्ठल मंदिराचं मागची बाजू विठ्ठल मंदिरची पडलेली होती, त्या बोर्डात ठराव करून भांडवलीमधनं 40 लाख रुपये रक्कम मिळवून घेतली आणि मी एकतर्फे एकट्याने आशीर्वादाच्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने एकट्याने ते कार्य केलं आणि बांधकाम पूर्ण केलं. त्यामुळे सगळ्यांचा मला आशीर्वाद आहे, सगळ्या जनतेचा मला पाठिंबा आहे.